आपलं चिकन मॅरिनेट केलेलं आहे, गावठी चिकन आहे हे आणि ते सुकं बनवणार आहे. आणि तिकडे तर आम्ही व्हिडिओ करताना बाहेर काढतो, तोंडाने हात काढ, काय नाही आपण ओळखतो. गुड मॉर्निंग. तर आत्ताच कृषिकला क्लासला सोडलं आणि मी चालले आहे चिकन आणायला. आणि आज गावठी आणणार आहे, म्हणजे गावठी कोंबडी आणणार आहे. कारण की दरवेळेला बॉयलर खाऊन कंटाळा आला आहे. मस्त गावठी चिकनचं सुकं ओला रस्सा करायचं आहे, वडे करायचे आहेत, मसाला वगैरे कालच वाटून ठेवला आहे. म्हटलं आज डायरेक्ट फोडणीला घालू. संडेला यासाठी करणार नाही की बैठक पण असते माझी आणि एकादशी पण आहे संडेला. म्हटलं आज शुक्रवारीच करू. तर आता चिकन आणायला चालली आहे. मग तिथून आल्यानंतर कृषिकाच्या टिफिनची तयारी करेन आणि दुपारी मम्मीकडे गटारी आहे, दीदी येणार आहे. तर मी तिला वड्याचं पीठ रेडी करून देते मम्मीला, कारण का जे आपल्या सह्याद्रीचं भेटलं होतं ते. तर म्हटलं तिला जरा आता कामावर नाही येईल, मग घाई होईल, म्हटलं तिला रेडी करून देऊया. आणि माझ्या वड्याचं पीठ मी दुपारी तयारी करणार आहे, मला काय वेळ यायला का. गावठी कोंबडी कशी आहे? 360. 360. कल 300 बोले थे ना? तो मुर्गा लेंगे तो 360 रुपये. 1.5 किलो का चाहिए? एकादशी म्हणून सगळे आजच गटारी करतात. गर्दी बघा किती, सगळे गावठी घेतात. 1 किलो 1.25 किलो भरलीस का? ओ भाई, वो निकाला है ना मुर्गा? क्या मालूम नहीं, वही दे मेरे को. वजन करून घेऊन गेले. हाच असेल तो, इथे ठेवलाय. तर फायनली घेतली गावठी कोंबडी. 1 किलोच्या जरा वरतीच आहे. तर बघू याचा रस्सा आणि सुकं दोन्ही करायचं आहे. चला. तर आपलं गावठी चिकन मी आणलं, स्वच्छ धुतलं आणि ह्याला मॅरिनेट करून ठेवते, म्हणजे सगळाच मसाला व्यवस्थित लागेल. आपला सुहानाचा चिकन मसाला, धना पावडर, हळद, मीठ, सवयीचा चिकन मसाला, खूप छान टेस्ट येते सवयीच्या चिकन मसाल्याने. आणि सगळं असं मॅरिनेट करून ठेवते. तर आता चिकन वगैरे मॅरिनेट करून ठेवलं आणि कृषिकाच्या स्कूलची तयारी केली. आता तिची बस आहे, लोकेशन पडलं आहे, तिला सोडून जाणार आहे मम्मी पप्पांकडे, कारण का त्यांच्याकडे आज दुपारी गटारी आहे आणि संध्याकाळी आमच्याकडे, म्हणजे कोमल, किशोरी, दोघी नंदा येणार आहेत. चला. तर पुढे हो, पुढे हो. ऊन पडलंय, जरा ऊनपाट सुकत घातलं. हो, सगळे येणार आज, पप्पा पण येणार संध्याकाळी. आणि किरणसुद्धा आजच येतो आहे मालवणवरून, कारण का उद्या कामाला जायचं आहे. 2-3 दिवस मस्त सुट्ट्या झाल्यात, परत उद्या काम आहे. चला. बाय कृषिका. तर आत्ताच कृषिकाला स्कूल बसमध्ये सोडलं आणि आली मम्मीकडे. इथनं बँड्रा दिसला की असं वाटतं पटकन जावं पळत फिरायला. आता पट्टा लावायला लागलात तुम्ही? मम्मीकडे आले. मम्मीकडे मी वडे करते आणि मम्मीने चिकन ठेवलंय तिकडे. ते सांगत आपलं वड्या पाहिजे काय, हळूहळू काय, मी काय घरी करत नाही. तू हे ते भांडा दे काढायला. ते ताट दिलं पुढे हे ह्याच्यात काढ. बरं मी टिशीच पाकिट आणलं, तू विसरतेस आणायला ना. 15 रुपयाचं. तर चिकन वडे रेडी झाले. मी जास्त नाही खाणार आहे, थोडंसंच खाणार आहे. आता घरी जाणार आहे, कारण मला घरी जाऊन तयारी करायची. गण्या जेवायला ये. हो जेवतो. चिमाचा भाऊ आहे गण्या. खरंच नाही जेवत आहेस? नाही ग, आताच जस्ट जेवण आलं. तर आत्ताच कृषिका शाळेतून आली आणि मी लागली जेवणाच्या तयारीला, कारण का आज आहे आपल्याकडे गटारी. तर इकडे कांदा वगैरे बारीक चिरून ठेवला आहे, इथे वड्याचं पीठ रेडी करून ठेवलं आहे, चिकन मॅरिनेट करून ठेवलं आहे. पहिलं सुकं चिकन बनवते, मग रस्सा करायचा. आणि आज आपल्याला गावची तिकीटसुद्धा काढायची, कारण का इथून ज्या एक्स्ट्रा गाड्या सोडतात गणपतीच्या BJPमधनं म्हणा शिवसेनेतनं, तर त्याचा फॉर्म भरायचा, कारण का कुठेच तिकीट मला मिळाली नाही. तर एक ओळखीचे आहेत, तर त्यांनी फॉर्म 15 ऑगस्टपर्यंत लास्ट तारीख, आज फॉर्म भरायचा आहे. पटकन जेवण करते आणि मग तिकडे जाते. तर इकडे आपलं चिकन मॅरिनेट केलेलं आहे, गावठी चिकन आहे हे, आणि ते सुकं बनवणार आहे. आणि तिकडे थोडंसं काढलं आहे, त्याचा रस्सा करणार आहे, कारण सुकं जास्त आवडीने खातात, त्यामुळे हे
चांगला कांदा फ्राय करून घेते. तर एकीकडे वडे करतोय. सुकं चिकन तर रेडी झालं. इथे रस्सा होतोय. आपला इंद्रायणी भात आणि ते वड्याचं पीठ. का दाखवू नको तिला वडे तळायला बोलू. तर आपलं जेवण रेडी झालंय. इंद्रायणी भात, सुकं चिकन, वडे आणि चिकनचा रस्सा. तू आज प्रणालीस किचनमध्ये जेवायला आलीस ना मामीकडे. कसं झालंय चिकन? छान झालंय. तुला आवडतं बाई? तुमचं काय कसं झालंय? हां रिलायन्सला ते मेवनीच घेऊन आले वाटतं. रिलायन्स मधनं मेवनीच घेऊन आले. मग बाबा कम्फर्ट आणि कोलगेट घ्यायला इकडे दरवाजा लावायचं. तुम्ही म्हणाल एवढ्या रात्रीचे कुठे चाललोय? जरा माझ्या एका मैत्रिणीची तब्येत ठीक नाही आहे. सोमायला ॲडमिट केलं आहे. तिला बघायला चालले मी. आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं आणि जेवण खूप भारी झालेलं आहे. मी स्वतः खाल्लं. मी सुकं चिकन जास्त बनवत नाही, ग्रेव्हीवालं बनवते. पण आताच एकदम खतरनाक झालं तुम्ही. तर आत्ता मी आले हॉस्पिटलला. बघू आता सोडतात काय. वाजून गेले 10:30. तिलाच बघायला येईल बरं नाही म्हणून. तोंडाला हातकडे काय नाही, आपण ओळखतो. तर आत्ताच हॉस्पिटलमधून आले. अचानक तिची तब्येत बिघडली. जर फोन आला की मला ॲडमिट केलं. म्हटलं उद्या टाईम भेटेल नाही भेटेल. म्हटलं बघून येऊया. मग किशोरी आणि मी जेवलो आणि रिक्षाने जाऊन आलो. पटकन इथं सोमायलाच होतं. तिला बघूनसुद्धा आलो आणि आज गटारी केली. मस्त मज्जा आली. सगळे होते. किरण तेवढा नव्हता. किरण अजून गाडीतच म्हणजे यायला 12:30-1 वाजेल. चिकन वगैरे रस्सा एकदम भारी झालेले वडे आणि सगळे असल्यावर कसं बरं वाटतं मला. माझ्या घरातली माणसं असल्यावर आणि माझ्या बाहेरच्या माझी जोडलेली माणसं आहेत. म्हणजे कोणालाही काही झालं ना मला असं राहत नाही. असं वाटतं पटकन जाऊन बघून यावं नक्की काय होतं आहे काय नाही. की आपण आपल्या माणसांना नाही बघणार तर कोणाला बघणार असं माझं असतं. आणि आज धावपळ होती. सगळं पटापट जेवण केलं. सगळं आवरलं. छान झालं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला बाय. गुड नाईट.